नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला भारत खरंच खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम असा हा प्रदेश आहे. तुम्ही गुजरातेत जाल तर तिथे काहीतरी वेगळं तयार होतं, महाराष्ट्रात जाल तिथे काहीतरी वेगळं होतं, त्याच्यानंतर साऊथमध्ये जाल, पश्चिम बंगाल, कलकत्ता, मुंबई, पश्चिम मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, सगळीकडे जे वेगवेगळे पदार्थ असतात कुठे ना कुठे साम्य असतं. कारण यामध्ये वापरले जाणारे जे इन्ग्रेडियंट्स असतात, धान्य असतं, ते जवळपास सारखं असतं, पण बनवण्याची पद्धत बदलली की नाव बदलतं आणि चव बदलते. असाच हा एक पदार्थ उकड. तुम्ही गुजरातेत खिचू पदार्थ खाल्लाय का? तर खिचू हा बऱ्यापैकी प्रसिद्ध झालाय. उकड त्या मानाने प्रसिद्ध झाला नाही, पण आपण त्याला प्रसिद्ध करू. आजची उकड थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे. ती वेगळी पद्धत काय आणि तिचं नाव काय घेऊ का? उकड मिटकूट. थोडंसं तेल, साधारण 1 वाटी जर आपण तांदूळाचं पीठ घेत असू तर 1-2 चमचे तेल मी घेतलं, जिरे, आणि 1 वाटी जर तांदूळाचं पीठ आहे तर 3 वाट्या पाणी घालायचं. त्यामध्ये जवळपास अर्धा पाऊण वाटी दही. दही किती आंबट आहे त्यानुसार, खूप जास्त आंबटही नको. हिंग, चवीनुसार मीठ, आणि नंतर हे तांदूळाचं पीठ हळूहळू घालायचं. काही लोक काय करतात की तांदूळाचं पीठ जे असतात ते पाण्यामध्ये पहिले त्याची स्लरी बनवून घेतात आणि नंतर म्हणजे या गुठ्या इझिली मोडल्या जातात. पण हे असंही झालं पहा, इझिली त्या गुठ्या ज्या आहेत त्या तुमच्या मोडल्या गेल्या. आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि हे शिजायला लागल्यानंतर मात्र ह्याला सतत असं हलवायचं. आता उकड म्हटली तर ती वेगवेगळ्या पद्धतीची. काही लोक रव्याची उकड बनवतात, काही लोक तांदूळाची करतात. आमची आई कणकीची करायची. आमची आई मुलताबीची. मुलताबी म्हणजे मध्य प्रदेशातलं बॉर्डरवरचं एक गाव, माझं आजोळ तिथलं, तर ती कणकीची बनवायची. मग काही ठिकाणी पाहिलं तर तांदूळाच्या ह्याच्यावर तूप घ्यायचे. आमच्या इथे मात्र शेंगदाण्याचं कच्चं तेल. माऊली घाणी आपल्यासोबत आहे, त्यांनी कच्चं शेंगदाण्याचं तेल पाठवलंय आणि ते मी यावर घालणार. आणि हे खाताना यावर मेतकूट घालायचं. गंमत आहे की नाही? छान असं हे एवढं घट्ट व्हायला हवं. त्यावर हे छान मस्त मेतकूट घालायचं. क्या बात आहे. आणि यावर मी तेल आणि तूप दोन्ही देतोय. तुम्हाला जे वापरायचं आहे ते तुम्ही वापरा. तर गरमागरम उकड, त्याबरोबर तेलही आहे, तूपही आहे, मेतकूट आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं की मी तुपाबरोबर खाईल. म्हणतात की नाही, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, अशी म्हण आहे. त्या पठडीतला मी आहे. आमच्या DOPला सांगून द्या रे, तो म्हणते तुम्ही खूप तेल तूप वापरता. अरे ज्याच्यामध्ये जे लागते ते लागतेच रे बाबा, लागते की नाही. उकड बनवा. मी सध्या चहाचा मजा घेतो. आणि पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असा छान पावसाळी वातावरणात जर तुम्ही चहा पित असाल, बघावर माझी आठवण येते का?